ठीक आहे, पण म्हणजे सांगायचं तर आज अंकित कुरानी इतका छान ब्लॉग बनवलेला आहे, तर ब्लॉग बघायला विसरू नका. हा नक्कीच ब्लॉग बघा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सनस्क्रीन जरुरी आहे. आणि हे मला वाटतं शिमग्यामधला ते सोंग. हॅलो, नमस्ते, नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मिस्टर सकपाळ व्लॉग. आणि होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी TPL तिरंगा प्रीमियर लीग म्हणजेच क्रिकेटच्या आम्ही टुर्नामेंट भरवत असतो. तर गेल्या वर्षी मी कॅप्टन होतो. ॲक्च्युली आम्ही 4 ते 5 अशा मिक्स 50 ते 60 आम्ही जण एकत्र यामध्ये सहभाग घेत असतो. आणि प्रत्येकजण कॅप्टन्सीसाठी कोणाला जर इच्छा असेल तर राहू शकतो. तर गेल्या वेळी मी होतो आणि तेजस्वी 11 असं मी मम्मीच्या नावाने टीम आपली होती. तर सेकंड विनर आपण झालो होतो. तर चला, तर यावर्षी मी नाही आहे कॅप्टन, कल्पेशच्या टीममधून मी खेळत आहे. अँड हा आहे आमच्या टी-शर्टचा कलर. मी रेडी झालेलो आहे, मितेश 11. तर चला, तर मग आपण ग्राउंडवरच भेटूयात. चला, तिकडे सगळे मित्र वाट बघतच असतील. तर चला, बाय, टेक केअर. तर आपण ग्राउंडवर आता पोचलेलो आहोत आणि इकडे आपले माझ्या टीमचे दरवर्षीप्रमाणे आम्ही एकत्र असतो. रोनक, तर कसं काय आपल्या TPLचं थोडक्यात जरा आयोजन सांगा, काय असतं आणि कशा पद्धतीने? नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तिरंगा प्रीमियर लीगच्या 6व्या सत्राचं आयोजन करत आहोत. मलाड ईस्ट आणि वेस्ट असे सर्व खेळाडू मिळून एक बंधुभाव प्रेम आमच्यामध्ये कायम राहावं या मूळ ध्येयाने आम्ही या लीगची स्थापना केली होती. आणि यशस्वी अशी 5 वर्ष पूर्ण करून हे 6वं वर्ष चालू होतं आहे. या 6व्या वर्षामध्ये आम्ही एक नवीन अशा संकल्पना आणलेल्या आहेत, त्या तुम्हाला दिवसभरामध्ये बघायला मिळतीलच. तर चला, आपण मॅच स्टार्ट करूया. थोडा उशीर झाला आहे, तर भेटूयात आपण मॅचमध्येच. तर हे अशा पद्धतीचं आमचं छोटं मोठं आयोजन असतं. तर इकडे सगळे आता जमा झालेले आहेत, आमची मित्रमंडळी. आणि आता थोड्या वेळातच आमचीच पहिली मॅच आहे. तर बघूयात, आपण भेटूयात. आणि ही आता आपली टाळ्या वाजवा रे सगळ्यांनी. हे आपले सगळे मित्र आहेत. येस, आपण 5-6 वर्षापूर्वी जेव्हा मलाड ईस्ट आणि वेस्ट असे मिळून सतत क्रिकेट खेळत होतो, तेव्हा एक आपल्यातलं प्रेम, बंधुभाव कायम राहावा यासाठी आम्ही त्यावेळामध्ये मंगेश, संतोष, मनीष होता, विश्वास, मी, अनिल, आम्ही मिळून एक विचार केला होता की एक संयुक्त अशी आपली एक लीग असावी, ज्याच्यामध्ये आपण सतत एकमेकांमध्ये मिसळून खेळू, आपलं तर प्रेम वाढेल. या एका भावनेने सुरुवात केलेले TPL तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मागच्या 5 वर्षामध्ये अतिशय यशस्वीपणे आपण पार पाडलं. हे 6वं वर्ष आणि या 6व्या वर्षामध्ये आमच्या सगळ्या बंधूंकडून हीच अपेक्षा आहे की आपण खेळाडू वृत्ती जशी आजवर दाखवत आलात, त्याच खेळाडू वृत्तीने हे 6वं वर्ष देखील पार पडेल. ही लीग आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण सगळे मिळून ही लीग ऑर्गनाईज करतो. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना केवळ एवढीच विनंती करेन की जे काही डिसिजन असतील, जे काही मॅचमध्ये ज्या काही गोष्टी घडत जातील, त्यांचा आपण खेळाडू वृत्तीने स्वीकार करावा. आणि आपण पहिल्या सामन्याला आता सुरुवात पण करणार आहोत. तर मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी टॉससाठी, नाणेफेकीसाठी पुढे यावं.
तर पहिलीच मॅच आमची आहे आणि आता टॉस उडवत आहे. Yes, yes. कोण टॉस विन झालाय? अच्छा. आणि आमचीच पहिलीच मॅच आहे आता, तर बघूयात कसं काय आहे. टॉस समोरची टीम जिंकलेली आहे, तर बघूयात काय घेईल कसं काय. तर आपण भेटूयात पुढेच. छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि आमच्या टीमचे सगळ्यात गुजरातचे काय बोलतात माझ्या भाऊ, गुजरातचे कुठले बॉलर? आसमान झाली. नाही खरंच खूप चांगली बॉलिंग करतात भूमित भाई. आणि हे माया भाऊ महेश बिरवाडकर. दरवर्षीप्रमाणे आपण आपल्यातच आहे ना? अच्छा. आणि इकडे अनिकेत हे आमच्या टीमचे बॅट्समन आहे, हिटर विघ्नेश. अँड भाई नाव तुझं? दीपक. आणि हे तर विल्लूभाई आमच्या टीमचे फुल ॲक्टिव्ह प्लेयर. आणि इकडे अल्पेश हे पण आपले हिटर आणि ऑलराऊंडर आहेत. आणि आमचा कॅप्टन. आणि हा आमचा फ्युचर मधला एक खिलाडी तयार होणार आहे, सम्यक. ओ सम्यक भाऊ. आणि आमचा फ्युचरचा भावी खेळाडू आहे सम्यक. अरे हे बॅट कुठे आहे? बॅट घेऊन ये. बॅट दे मागे. बॅट दे रे भाई, बॅट दे यार. चल कसा दाखव, कसा मारणार दाखव. नाही त्याला कुठे देतो यार. आमचे प्लेयर आशुदा. हॅपी होली अंकित भाई. या हॅपी होली. आणि पहिलीच मॅच आम्ही वोन झालेलो आहोत. आणि तो जीत गया ना भाई, वोन. आणि भूमित भाई ने कितना विकेट लिए भाई? 2 विकेट चटकाए. चलो सही है. लिबर्टी वाले ना इतना फास्ट नहीं भागते, लेकिन ये लोग कैसे है जरा इधर उधर देखिए ना, फटक से भाग लेते हैं. अच्छा, पहिल्या मॅचचे आमचे मॅन ऑफ द मॅच आहे भूमित भाई. आणि मी पण सनस्क्रीन आम्ही अप्लाय केलेली आहे आणि जरुरी आहे. मी पण करतोय. बघू नाही शकता. जरुरी आहे भावा. सनस्क्रीन लावलेली आहे. नाही जरुरी आहे, सनस्क्रीन जरुरी आहे उन्हामध्ये. आणि हे मला वाटतं शिमग्यामधला ते सोंग. अच्छा, सम्यक 11. आणि कॅप्टन किशोर भाई आणि नितीन दादा. अरे मॅडी भाई, जीतू दादा और अपने सिद्धार्थ. आणि इकडे सिद्धेश भाई. ऑल द बेस्ट, तुम लोग को भी मैच जीतना. थँक्यू बाय. आणि हे आमचे मित्र श्रीकांत रायटर आहेत. आणि क्या है यार, तुम्हारे टीम का नाम क्या है? अच्छा, भार्गव 11. गोलंदाजी करतात ते मॅडी मॅडी. आणि फलंदाजी करतात इथे. आणि चांगला असा फटका मारलेला आहे. जेलबाद. आणि आता आमची याच्यानंतरचीच मॅच आहे. फर्स्ट मॅच आम्ही विन झालेलो आहे आणि पुढची मॅच कंटिन्यू होईलच थोड्या वेळात. तर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. विलू भाई तुम्ही सबस्क्राईब किया, शेअर पण करा. येस नक्कीच. आणि व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढच्या ज्या मॅच आहेत त्या थोड्या इंटरेस्टिंग आहेत. आणि इथे 2 रन पाहिजेत जिंकण्यासाठी. आणि हा डॉट बॉल काढलेला आहे श्रीकांतने. बॉलिंग यार श्रीकांत भाई. आणि आपण सेकंड मॅच पण विन झालेलो आहेत. मला वाटतं अनिकेतनी 2 6 आणि 1 4 मारलेला आहे, बरोबर? ऍक्च्युली मोबाईल तेव्हा माझ्याकडे नव्हता, नाहीतर आपण आपल्या व्हिडिओतून दिसलाच असता. जस्ट आता तिसरी मॅच चालू झाली आहे आमची. आता बघू, याच्यातून आम्ही जिंकलो तर क्वालिफायरमध्ये जाऊ. आणि इथे आमचे 2 बॅट्समन रोनक आणि कल्पेश.
तर आत्ताच आम्ही 3 मॅच जिंकून क्वालिफायर साठी गेलेलो आहोत पुढे आणि आत्ताच जस्ट जेवणासाठी थांबलोय आणि इकडे आपले काका रोनक सर, नमस्कार नमस्कार. कॅप्टन और भूमित भाई. आणि आत्ताच आम्ही फायनल मध्ये पोचलेलो आहे आता आणि आपले प्रशांत भाऊ आलेले आहेत, सिंगर आहेत आणि खूप आताच एकदम रपचिक परफॉर्मन्स करून आलेले आहेत. ऍक्च्युली लेट झालाय. येस येस. खरं तर हे क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत, पण काय करणार त्यांनी काम मनावर ते दगड ठेवून ते इकडे उशिरा आले. आज त्यांना खेळायला भेटलं नाही म्हणून त्यांची टीम अगले साल हरली. अच्छा perform कदाचित ते असते तर आज फायनल मध्ये त्यांची टीम असते असंच मला तरी वाटते. येस येस. चलो तर आपण भेटूयात आपल्या पुढच्या मॅच मध्ये, फायनल मध्ये. मॅच जे विन झाले ते डिक्लेअर होईल थोड्या वेळातच, पण भावाने खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. 3-6 आणि किती मारले बाहेर काय? 3-6 आणि टोटल असे 8 बॉलामध्ये 28 रन मारलेले आहेत. 8 बॉलमध्ये 28 रन मारलेत. आता मी ब्लॉग मध्ये आपल्या शेवटीच समजेल, व्हिडिओला स्किप करू नका, एंडलाच समजेल कोण फर्स्ट प्राइज आहे सेकंड प्राइज आहे, तर स्किप करू नका व्हिडिओ. आणि एक आतुरता आहे, बघूया आपल्या भावाला मॅन ऑफ Man द of मॅच the- या मॅचची मिळते का. मॅन ऑफ द मॅच या फिर बेस्ट बॅट्समन, Best बघूया कसं काय. batsman. आणि भावा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं. चलो बाय, भेटूया आपण आता प्राइज डिस्ट्रीब्युशन मध्ये. प्रथम मानव मॅच पासून आपण सुरुवात करूया की आजचा TPL चा जो पहिला सामना खेळवला गेला होता त्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅच ठरलाय भूमित भाई आणि मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचची भूमित भाईला भेटलेली आहे. आमचे सचिन भाऊ बऱ्याच वर्षानंतर या शाहू क्रीडांगणामध्ये मी त्यांना बघतोय, तर सचिन भाऊंना विनंती करतो की त्यांनी द्वितीय मॅन ऑफ द मॅच द्यावी. ओ मिठू भाऊ, इंद्रजित मागाडे, मिठा भाऊ. कमाल कमाल भाई. तिसरा मॅचची मॅन ऑफ द मॅच किशोर भाई. बल्ले बल्ले. पुढील मॅन ऑफ द मॅच जाते ती एक ते पुढील मॅन ऑफ द मॅच देतील आणि ती मॅन ऑफ द मॅच जाते मला. हो मला कमान रोनी. डबल मॅन ऑफ द मॅच दिलेला भूमित भाईने. वादळ. पारितोषिक आहे ते उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजाचा मान मिळाला तो इंद्रजित मागाडे याला. मिठा भाई. फायनली आम्ही जिंकलेलो आहे आणि फर्स्ट प्राइज आम्ही जिंकलेलो आहे आणि आमचा भूमित भाईला बेस्ट बॉलर आणि 2 मॅन ऑफ द सिरीज मिळालेले आहेत. तर खूप छान होता आजचा आपला हा जो TPLचा सीझन, 6वं वर्ष होतं. तर आत्ताच मी फर्स्ट प्राइज बोन झालो आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा. आणि सेकंड प्राइज आपल्या सम्यक 11ला भेटलेला आहे. खूप छान मॅच झाली, लास्टला फुल टफ झाली होती मॅच. ॲक्च्युली फर्स्ट प्राइज आला असता सम्यक 11लाच, पण ठीक आहे, बघूयात आता आपण. संतुष्ट आहे यावर्षी. ठीक आहे, पण पण खरं म्हणजे सांगायचं तर आज अंकित कुलकर्णी नाही. इतका छान ब्लॉग बनवलेला आहे, तर ब्लॉग बघायला चांगला विसरू आवडला नका. आहे. हा नक्कीच ब्लॉग बघा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.